So, hello, beautiful people. Welcome back to another mini vlog. I'm Rishali. अँड अगेन जसं की प्रिवियस ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की मी मम्मीला भेटून अगेन निघाले होते. बिकॉज आम्ही जो स्पॉट ठरवला होता तिकडे आम्हाला जायचं होतं फिरण्यासाठी. सो इथे जे मी बोट दाखवते सो त्या डोंगरावरती आम्हाला जायचं होतं. सो तिकडनं आम्ही निघाला आणि वेदर बघा तुम्ही पाहू शकताय, पूर्ण ढग वगैरे आले होते, काळे काळे झाले होते, जसं की पाऊसच येणार आहे. आणि पाऊस आलाही होता. सो तेव्हाच माझ्या माइंडमध्ये आयडिया आली की वरती जाऊन वेदर पण एवढं छान आहे, सो आपण मस्त जाऊन चाय बिस्किट खाऊया वरती. सो मग मी पार्सल चाय घेतला होता, एक्स्ट्रा 3-4 कप्स घेतले होते आणि ब्लॉगही काढायचा होता मिनी. सो बोललं त्याच्यामध्ये आणि ते मी काहीतरी जोक केला मे बी. सो हा हसत होता आणि मला आठवत नाही आता मी काय जोक केला होता. काहीतरी चुकीचंच बोलला असं, अदरवाईज तो हसणार नाही ऑब्व्हियसली. सो इथं पाहू शकताय तुम्ही पूर्ण हिरवे हिरवे डोंगर आणि किती सुंदर व्ह्यू आहे. आकाश किती सुंदर दिसते. आणि थोडंसं मी रील्स बनवत होते एक नंबर चिकंबर त्या सॉन्गवरती. सो त्याच्यानंतर गाडीतूनच आम्ही व्ह्यू खूप जास्त एन्जॉय केला. आणि हे जे लोकेशन आहे ना हे एकदम डोंगराचे एकदम टॉप, म्हणजे ह्याच्यावरती डोंगरच नाही तेवालं लोकेशन आहे, एकदम टॉपला आलो होतो आम्ही. सो बघू शकता तुम्ही किती सुंदर व्ह्यू आहे आणि मी खूप खुश झाले होते. सो बॅक साईडला आम्ही रोडपासनं मागं थोडीशी गाडी पार्क केली होती आणि नंतर फोटोज वगैरे क्लिक केले आणि चाय प्यायला घेतलं होतं आम्ही. आणि तिथे जेव्हा आम्ही कान वगैरे बंद करून, एकदम डोळे वगैरे बंद करून, सॉरी कान नाही फक्त डोळे बंद करून आम्ही जेव्हा ऐकत होतो ना, सो ओनली अँड ओनली पक्ष्यांचा आवाज वगैरे येत होता आम्हाला, इतकं सुंदर. आणि फक्त हवा, बाकी तिथे कोणच नव्हतं, तुम्हाला कोणच दिसत नसेल तिथे आणि हे एक आजी आजोबा त्यांचे बकऱ्या वगैरे घेऊन तिथं आले होते आणि ते खूप लांब होते. सो तो व्हिडिओ मी झूम करून काढला होता आणि ते येऊन तिकडनं लगेच निघून पण गेले होते. सो हे जे खाली आहे ना हे पूर्ण ते गाव आहे, तिथे जे गाव आहे खाली, आणि ते खूप सुंदर दिसत होतं. आणि व्ह्यू म्हणजे तिकडनं जाऊशीच वाटत नव्हतं. सो आम्ही दोघांनी तिथे खूप जास्त मज्जा केली, तिथे व्हिडिओज वगैरे काढले. आणि अनफॉर्च्युनेटली मी ते गवत जे आहे ना ते थोडंसं असं निसरडं झालं होतं म्हणूनसाठी तिथे माझी चप्पल थोडीशी घसरली, बिकॉज ती थोडीशी हिल होती. मग नंतर आम्ही थोडंसं मोबाईलवरती गाणी लावली, थोडंसं एन्जॉय केला, नाचलो, पूर्ण फ्री माइंड केलं. आणि नंतर त्या लोकेशनला बाय बाय करून आम्ही निघालो. आणि या लोकेशनवरती आल्याचा आम्हाला काहीही रिग्रेट होत नाही आहे, बिकॉज खूप छान लोकेशन होतं. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, थोडंसं भिजलो होतो, पाऊसही आला होता. आणि त्याच्यानंतर घरी आल्यावरती माझ्या बहिणीचा मुलगा आहे छोटासा, सो हा आला होता घरी. सो मग चाय वगैरे पिला आम्ही, त्याच्यासोबत थोडीशी मस्ती केली, डान्स वगैरे केला आणि लगेचच आम्ही बॅग वगैरे पॅक करून आम्ही अगेन निघालो होतो पुण्याला. सो मग ट्रॅफिक लागलं होतं, काही खाल्लं नव्हतं. सो मग आम्ही गाडीमध्येच वडापाव वगैरे घेतला होता खायला. सो मग गाडीमध्ये आम्ही वडापाव खात बसलो आणि 2.5 तासामध्येच आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो होतो. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.